देशातील बाजारात मागील 2 आठवड्यांपासून सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे। या भाववाढीचं कारण ठरलं आहे ब्राझील। मग आपल्या देशातील भाववाढ आणि ब्राझीलचा नेमका संबंध काय हे आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत। पण दिवाळीनंतर म्हणजेच पुढच्या काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो याचा सुद्धा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन। सर्वात आधी आपण नेमकी सोयाबीनची भाववाढ का झाली ते पाहूयात। तसं पाहिलं तर बाजारात सोयाबीनचे भाव वाढीसाठी महत्त्वाचे 3 फंडामेंटल्स म्हणजेच पायाभूत घटक कारणीभूत आहेत। पण या 3 फंडामेंटलला एक महत्त्वाचं घटक कारण आहे, ते म्हणजे ब्राझील। मग ही नेमकी काय भानगड आहे? तर ब्राझील तुम्हाला माहीतच आहे की जागतिक सोयाबीन उत्पादनात हा आघाडीवर असतो। दरवर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीन जास्त होत असतं। यंदा तर ब्राझील आतापर्यंतचं विक्रमी सोयाबीन उत्पादन घेईल असे अंदाज येत होते। USDAचा कृषी विभाग असो किंवा ब्राझीलचा कृषी विभाग असो, जागतिक पातळीवरील सर्व संस्था यंदा ब्राझील विक्रमी उत्पादन घेईल असे सांगत होते। मग याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की आपल्या देशामध्ये यंदा उत्पादन घटलं नाही, म्हणजे आपलं उत्पादन यंदा घटलंय हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, सगळ्या उद्योगांना सुद्धा माहिती आहे। पण आपलं सोयाबीन उत्पादन घटलेलं असतानाही केवळ ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन होणार म्हणून आपलं सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीलाच दबावात आलं होतं। आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी जवळपास 4200 ते 4500च्या दरम्यान सोयाबीन विकलेलंच आहे। त्याला कारण सुद्धा ब्राझीलच होता। म्हणजेच हंगामाच्या सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे सोयाबीनचे भाव पडले, आपल्याकडेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजार दबावात होता आणि पर्यायानं हा दबाव आपल्याकडे सुद्धा आला। त्यामुळे काय झालं, आपल्या शेतकऱ्यांना कमी भावामध्ये म्हणजे 4500पेक्षा कमी दरात सोयाबीन विकावं लागलं होतं। पण आता काय झालं, आता गेम कायशी फिरली आहे। त्याचं झालं असं की ब्राझीलमधील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये म्हणजे काही भागांमध्ये पाऊस कमी आहे। म्हणजेच काय, सध्याची जी परिस्थिती आहे ती सोयाबीन पिकासाठी पूरक नाही आहे। याचा परिणाम काय होऊ शकतो, तर ब्राझीलमध्ये उत्पादन घटू शकतं असे अंदाज आता येत आहेत। आता हे उत्पादन किती घटेल हे आताच काही सांगता येणार नाही किंवा कुठल्याही संस्थेने तसे आकडे दिलेत नाही। पण काही संस्थांनी आपले ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज हे कमी केलेले आहेत। यामुळे असं झालं की अमेरिकेच्या सोयाबीन बाजाराला आधार मिळाला। आता अमेरिका हा 2 नंबरचा सोयाबीन उत्पादक, त्यामुळे ब्राझीलच्या सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव मागच्या 2 आठवड्यांमध्ये सुद्धा चांगले वाढले होते। तसं पाहिलं तर अमेरिकेच्या बाजारात म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव मागच्या महिनाभरात चांगलेच वाढले। महिनाभराचा आपण जर विचार केला तर सोयाबीनची भाव पातळी सरासरी 10% आणि सोयाबीनचे भाव जवळपास 20% वाढले। आता सोयाबीनचे भाव वाढल्याचा थेट आधार आपल्या देशातील सोयाबीन बाजाराला मिळतोय। मग तो का? सोयातेलाचं का नाही? कारण आपल्याला माहिती आहे की सोयातेलाचे भाव आधीपासूनच दबावात आहे। आपल्या सोयाबीन भावाला सध्या तरी सोयातेलाकडून आधार मिळत नाही आहे। त्यामुळे आपल्या सोयाबीनचे भाव हे सोयाबीनच्या भावावर अवलंबून आहेत। मग त्याचं झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे अमेरिकेच्या वायदे बाजार आणि तिथल्या हजार बाजारात म्हणजे स्थानिक बाजारांमध्ये सोयाबीनचे भाव वाढले। किती वाढले? तर 20% वाढले। मग आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यानंतर भारताच्या सोयाबीनला सुद्धा काहीसा आधार मिळाला। आता आपल्याला माहिती आहे आपलं सोयाबीन म्हणजे आपलं सोयाबीनसुद्धा नॉन GM आहे, अमेरिकेचं GM आहे। त्यामुळे साहजिकच दोन्ही दरांमध्ये काहीसा फरक असतो। पण आत्ताचा जर आपण विचार केला तरी आपलं सोयाबीनचे भाव हे अमेरिकेच्या सोयाबीनपेक्षा काहीसे जास्त आहेत। पण झालं काय, आपल्या सोयाबीनला का मागणी वाढली? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्या शेजारचे जे काही देश आहे किंवा आशियातले जेवढे काही बाकीचे देश आहेत या देशांना भारताकडून सोयाबीन घेणं परवडतंय। म्हणजेच अमेरिकेचं सोयाबीन घेण्यापेक्षा या देशांना भारताकडून सोयाबीन घेणं सध्या परवडतंय। त्यामुळं काय झालं, त्यामुळं झालं असं की हे देश भारताकडून सोयाबीन आयातीचे करार करतायत। म्हणजेच आपल्या देशातले प्रक्रिया प्लांट्स आणि निर्यातदार हे सोयाबीन निर्यातीचे करार करतायत। मग किती करार झाले आतापर्यंत? तर रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशातील निर्यातदारांनी आतापर्यंत 3 लाख टन निर्यातीचे करार केले। म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये ही निर्यात होणार आहे। ती किती? तर 3 लाख टन। अजूनही करार होत आहेत। हे करार आतापर्यंतची माहिती आहे। कदाचित दिवाळीनंतर हे करार वाढू सुद्धा शकतात। मग झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढल्यानंतर भारताकडून खरेदी वाढण्यास सुरुवात झाली। यामुळे काय झालं, यामुळे साहजिकच प्रक्रिया प्लांट्सची सोयाबीनला मागणी वाढली म्हणजेच खरेदी वाढली। याचा परिणाम असा झाला की आपल्या सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली आहे। मग आपल्या देशातल्या सोयाबीन दरात किती वाढ झाली? आपण जर 2 आठवड्यांपूर्वीचा भाव आणि आत्ताच्या भावाची तुलना केली तर आपल्याला दरामध्ये किमान 200 ते 300 रुपयांची क्विंटल मागं वाढ दिसते। आता आपल्याला माहीतच आहे की 2 आठवड्यापूर्वी बाजारामध्ये सोयाबीनला 4200 ते 4500 रुपयाच्या दरम्यान भाव मिळत होता। पण आजची जर आपण भाव पातळी पाहिली तर आपल्याला असं दिसतं की बाजारामध्ये सोयाबीनला सरासरी 4500 ते 4800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय।
आता काही बाजारांमध्ये भाव हा 4,900 किंवा 5,000 सुद्धा आहेत. पण ह्या सोयाबीनची क्वालिटी ही बियाण्यांची असते. म्हणजेच बियाण्या क्वालिटीच्या सोयाबीनला आजही चांगला भाव मिळतो आहे. बियाण्या क्वालिटीचं सोयाबीन 5,000, 5,100, 5,200 यापर्यंत सुद्धा विकलं जातं आहे. त्याचं वाण कुठलं आहे, त्याची क्वालिटी कशी, यानुसार त्याचे दर ठरत आहेत. तसं ज्या सोयाबीनची गुणवत्ता कमी आहे, म्हणजे डागी आहे, डॅमेज आहे किंवा काळी कचरा जास्त आहे, मातेरं आहे, या सोयाबीनला सध्या कमी भाव मिळतो. ही सोयाबीन अगदी 4,000पासून सुद्धा विकली जाते. पण आपण सरासरी मालाची म्हणजेच आपण सरासरी भावाची चर्चा करत असतो. आता सरासरी भाव किती आहे? 4,500, 600 किंवा मग 4,800 या दरम्यान हा भाव पातळी आहे. आता आपण सोयाबीनचे भाव नेमके कशामुळे वाढले, याच्यामागे मुख्य कारण काय होतं? ब्राझीलचं. आणि 3 महत्त्वाचे फंडामेंटल्स कुठले होते ते पाहिलं. हे फंडामेंटल्स कोणते होते? त्यातला पहिला फंडामेंटल्स होता अमेरिकेच्या बाजारात झालेली सुधारणा, म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली सुधारणा. दुसरं होतं आपल्या देशात झालेला उत्पादन घट, कारण आपल्या देशात उत्पादन घट झाली त्यामुळेच ते भाव काहीसे वाढलेले आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा घटक होता सोयाबीन निर्यातीचे झालेले करार. कारण सोयाबीन निर्यात झाल्याशिवाय आपल्याकडे सोयाबीनला जास्त आधार मिळणार नाही. आपल्याला किमान 15 ते 20 लाख टनांच्या दरम्यान निर्यात करावीच लागते. त्यामुळे आपल्याकडे एक्सेस स्टॉक म्हणजे अतिरिक्त पुरवठा होत नाही. ह्या 3 घटकांमुळे सोयाबीनच्या भावात वाढ झाल्याचं दिसतंय. कधीपासून? मागच्या 2 ते 3 आठवड्यांपासून. मग आता हे आत्तापर्यंतचं झालं. मग पुढं काय होणार? दिवाळीनंतर म्हणजेच पुढच्या काळामध्ये आमच्या सोयाबीनला काय भाव मिळणार हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये आहेच. याचाच आढावा आपण बाजारातील वेगवेगळे अभ्यासक आहेत, जाणकार आहेत त्यांच्याकडून घेतला. अभ्यासकांच्या मते दिवाळीनंतर सुद्धा सोयाबीनला उठाव चांगला राहू शकतो. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे किंवा भाव ह्या पातळीवर स्थिर राहू शकतात. त्यामुळे भारताकडून आयातीसाठी इतर देश पुढे येऊ शकतात. आता आपलं जे काही सोयाबीन निर्यातीचे करार झाले 3 लाख टनांचे, ते करार झालेले आहेत बांगलादेश, इराण, नेपाळ आणि व्हिएतनाम या देशांसोबत. म्हणजे जास्तीत जास्त सोयाबीन ह्या 4 देशांना जाणार आहे. आता या 4 देशांची मागणी भारताकडे आहेच, पण याशिवाय इतर आशियातील काही देशसुद्धा भारताकडून सोयाबीन आयातीसाठी विचारणा करत आहेत. म्हणजेच ते सौद्याच्या तयारीत सुद्धा आहेत. म्हणजेच काय होणार? तर येणाऱ्या काही काळामध्ये आपले सोयाबीन निर्यातीचे करार वाढू शकतात. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारसुद्धा आधार देऊ शकतो. आता ब्राझीलमध्ये जसजसं चित्र बदलत जाईल तसं त्याचा परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसायला लागेल. ब्राझीलमधलं उत्पादन जर यापेक्षा जास्त कमी होत गेलं किंवा अंदाज तसे कमी कमी होत गेले तर निश्चितच आंतरराष्ट्रीय बाजाराला आधार मिळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशातसुद्धा सोयाबीनचे भाव वाढू शकतात. किती वाढू शकतात? तर आता सध्याची जी परिस्थिती आहे किंवा ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना या देशांमधली एकूण परिस्थिती, आपल्या देशातली परिस्थिती हे पाहता, एकूण सोयाबीन मागणी आणि पुरवठ्याचं गणित पाहता सध्या तरी सोयाबीनचे भाव हे पुढील महिना 2 महिन्यांमध्ये 5,500 पोहोचू शकतात असा अंदाज आहे. आता आपल्याला सगळं माहीतच आहे की बाजारामधले जे काही वेगवेगळे घटक आहेत त्याचा परिणाम दरावर होतच असतो. तसं सरकारचं धोरणसुद्धा आहे, त्याचाही दरावर परिणाम होत असतो. पण तरीही सोयाबीनचे भाव सध्याच्या पातळीपेक्षा पुढे आपल्याला वाढलेले दिसू शकतात. त्यामुळं आपण जर आपल्याला सोयाबीन विकायचं असेल तर कोणाच्याही सांगण्यावर विश्वास न ठेवता आपण स्वतः प्रत्यक्ष बाजारातली परिस्थिती पाहावी. आपल्याला नेमकं किती दरात सोयाबीन विकणं परवडतं याचा आढावा घ्यावा आणि आपण थांबायचं का विकायचं याचा निर्णय आपण घ्यावा. आपल्याला आपलं सोयाबीन विक्रीसाठी जी माहिती लागते, बाजाराची जी माहिती लागते, बाजारातील ज्या घडामोडी आहेत त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याची आम्ही तुमच्यापर्यंत माहिती रोज पोहोचत राहू. रोज सायंकाळी 8 वाजता आम्ही मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल मार्केट याविषयीची सविस्तर माहिती देत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.